महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सामनाच्या अग्रलेखातून मुस्लिमांच्या मतदानासंबंधित वृत्तपत्रेचे संपादक संजय राऊत यांनी आक्षेप घेतला होता। या लेखणीवर निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त करत यापुढे सार्वजनिक वक्तव्य करताना जपून मत व्यक्त करा असं सांगितलं आहे। मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढला तर मुस्लिम मतांचे राजकारण थांबेल, यामुळे त्यांचा मतदानाचा अधिकार काढा असं संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून मत मांडलं होतं। याबाबत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला स्पष्टीकरणही दिलं होतं, मात्र आयोगाने ते साफ नाकारलं आणि राऊतांनी नियमांचा भंग केलाय असंही म्हटलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विटर अकाउंट सुरू करून ट्विटरच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या या प्रयत्नाला काही लोकांनी आळा घातलाय। हॅलो ट्विटर, इट्स बराक रिअली असं ट्विट करून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विटरवर पदार्पण केलं खरं, पण इथेही त्यांना वर्णभेदाला सामोरं जावं लागतंय। बुधवारी 2 ट्विटरकरांनी ओबामांना हिणवलं। ओबामांना कर्करोग व्हावा, ओबामांना अमेरिकेतून हकलून द्यावं अशा विकृत स्वरूपाचं ट्विट करण्यात आलं। ओबामांनी आपल्या या ट्विटर अकाउंटद्वारे वर्णभेदासारख्या गंभीर विषयावर ट्विट केलंय। अमेरिकेनं वर्णभेदावर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच लांबचा प्रवास केलाय। आणखी मोठा पल्ला अमेरिकेला अजून गाठायचा आहे असं ओबामांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। या ट्विटनंतर ओबामांच्या ट्विटर हँडलवर काही तिखट प्रतिक्रिया उमटल्यात, तर काहींनी त्याची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे। ट्विटरने याची दखल घेऊन लगेचच हे आक्षेपार्ह ट्विटर्स काढून टाकले आहेत। येत्या शनिवारी पश्चिम रेल्वे प्रमाणे मध्य रेल्वेवर ही डायरेक्ट करंट म्हणजे डीसी विद्युत प्रवाहाचं अल्टरनेटिव्ह करंट मध्ये एसी परिवर्तन करण्याचं काम पूर्ण होणार आहे। मध्य रेल्वेवर ही एसी करंटवरील वेगवान लोकल धावण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। डीसी करंट बदलण्यात आल्याने गेल्या 90 वर्षापासूनचा मध्य रेल्वेवरील डीसी विद्युत प्रवाह इतिहासात जमा होणार आहे। मध्य रेल्वेवर 2 वर्षांपासून सुरू असलेले हे काम शनिवारी 23 मे रोजी पूर्ण होईल। त्यामुळे सीएसटी ते ठाण्यापर्यंत 2500 व्होल्ट्स डीसी 25000 व्होल्ट्स एसी मध्ये बदलणार आहे। या परिवर्तनामुळे विजेची बचत होण्यासह लोकलचा वेग 100 किलोमीटर प्रति तासापर्यंत नेणं शक्य होणार आहे। सध्या मध्य आणि हार्बर मार्गावर एसी डीसी वर चालणाऱ्या रेट्रोफिटेस लोकल चालवल्या जात आहेत। आता मध्य रेल्वेवर अशा लोकलची आवश्यकता नसल्याने त्या केवळ हार्बर मार्गावर चालवल्या जाणार आहेत। या परिवर्तनामुळे पश्चिम रेल्वेवरील सीमेच्या लोकल मध्य रेल्वेवर येणार असून मध्य रेल्वेवरील जुन्या लोकल टप्प्याटप्प्याने बाद होणार आहेत। नव्या बंबार्डियर लोकल परेच्या सेवेत येण्याचं प्रमाण वाढलं की त्या प्रमाणात मध्य आणि हार्बरवरील जुन्या गाड्या सेवेतून बाहेर पडतील असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। यातूनच येत्या काही काळामध्ये मध्य आणि हार्बरवरील जुना डबे सेवेतून बाद होऊन किमान चांगल्या लोकल सेवेत येतील असा अधिकाऱ्यांचा दावा आहे। चांगले आणि खड्डेमुक्त रस्ते आणि पदपथ हा राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 प्रमाणे नागरिकांना मिळालेला मूलभूत हक्क आहे आणि खराब रस्त्यामुळे अपघात होऊन काही नुकसान झाल्यास भरपाई मागणं हाही नागरिकांचा हक्क आहे असं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलंय। नागरिकांना या सुविधा उपलब्ध करून देणं ही पालिकेसह राज्य सरकारची कायदेशीर आणि घटनात्मक जबाबदारी असल्याचं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलंय। पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची अवस्था किती दयनीय असते आणि खड्ड्यांमुळे नागरिकांच्या कसं जीवावर बेततं याबाबत न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी मुख्य न्यायमूर्तींशी पत्रव्यवहार केला होता। या पत्राची गंभीर दखल घेत न्यायालयाने याचे जनहित याचिकेत रूपांतरण केले होते। बरेचसे रस्ते किंवा पदपथ हे इंटरनेट, दूरध्वनी किंवा गॅस जोडणीसाठी खणले जातात। रस्त्यांच्या बांधकामासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर केला जात नसल्याने रस्त्यांची आणि पदपथांचं आयुष्यही कमीच असतं। यातच वाहनांची संख्याही वाढलेली आहे। या सगळ्यांचा परिणाम म्हणजे रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झालेली आहे। परिणामी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, प्रसंगी जीवही गमवावा लागतो। या सगळ्यांबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नक्षलवाद्यांना त्यांच्या शब्दात उत्तर देणारे प्रचंड यशस्वी परंतु तितकेच वादग्रस्त ठरलेले सलवा जुडूम अभियान येत्या 25 मे पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे।
नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या छत्तीसगड राज्यात 2005 मध्ये स्थानिक आदिवासींनी नक्षलवाद्यांविरोधात उठाव केला होता. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराला त्यांच्या शब्दात उत्तर देणाऱ्या या अभियानाला कुट्रू या गावातून सुरुवात करण्यात आली होती. पुढे ते सलवा जुडूम या नावाने ओळखलं गेलं. काँग्रेस नेते महेंद्र कर्मा यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या अभियानात लाखो आदिवासी सहभागी झाले होते. 2013च्या मे महिन्यात नक्षलवाद्यांनी महेंद्र कर्मा यांची क्रूर हत्या केली. आता याच कर्मा यांच्या मुलाने सलवा जुडूमला नवसंजीवनी देण्याची घोषणा केली आहे. 25 मे रोजी दंतेवाडा जिल्ह्यातील फरसपाल येथून या अभियानाला सुरुवात होईल असं छबिंद्रने म्हटलंय. मात्र हे अभियान दडपून टाकण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिलेली आहे. तामिळनाडूतील एका लग्न समारंभात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची चांगलीच तारांबळ उडाली. लग्नात सुब्रमण्यम स्वामी यांना नवऱ्या मुलाला मंगळसूत्र भेट देण्यास सांगितले. मात्र स्वामी थेट नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्यासाठीच पुढे गेले. अखेर उपस्थितांनी स्वामींना थांबवलं. स्वामींनाही आपली चूक लक्षात येताच त्यांनी मंगळसूत्र नवऱ्याच्या हाती सुपूर्द केलं. लग्नामध्ये मंगळसूत्र नवरीला स्पर्श करून नवऱ्याच्या हाती द्या असं त्यांना बजावण्यात आलं. मात्र गडबडीमुळे आपल्याला नक्की काय सांगितलं हे त्यांना कळालंच नाही आणि ते पुढे गेले. याच वेळी त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेने त्यांना तसं करण्यापासून रोखलं. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर स्वामींना देखील आपलं हसू आवरता आलेलं नाही. जर महिलेने त्यांना थांबवलं नसतं तर त्यांनी नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंच असतं. त्यांचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याबाबत स्वामींनी देखील ट्विट केलेलं आहे. आतापर्यंत आपण मुलींच्या लग्नांसाठी जाहिराती दिलेल्या पाहिल्या असतील. मात्र या प्रथेचा एका महिलेने हिरमोड केलाय. एका आईने तिच्या गे मुलासाठी मुलगा पाहिजे अशी जाहिरात दिली आहे. पद्मा अय्यर नावाच्या आईचे तिच्या 36 वर्षीय हरीश अय्यर या मुलासाठी संशोधन सुरू आहे. हरीश समलैंगिक अर्थात गे आहे. भारतात समलैंगिक संबंध गुन्हा असतानाही एका आईने मुलासाठी मुलगा शोधण्यासाठी दिलेल्या जाहिरातीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पद्मा अय्यर 58 वर्षांच्या आहेत आणि मुलाचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी वर्तमानपत्रात मुलासाठी वर हवा आहे अशी जाहिरात दिली. समलैंगिक मुलाच्या आईला देखील इतर आई वडिलांसारखीची त्यांच्या मुलाची काळजी आहे असं हरीशच्या आईंचं म्हणणं आहे. खरं तर मुलाच्या लग्नासाठी जाहिरात छापण्यासाठी पद्मा अय्यर यांना खूपच धडपड करावी लागली. परंतु मुंबईतील मिड डे या वृत्तपत्राचे संपादक सचिन काळबाग यांनी ही जाहिरात छापली. हरीश अय्यर हे नाव तसं प्रचलित आहे. हरीश एक प्रसिद्ध LGBT कार्यकर्ता आहे. तो युनायटेड वे ऑफ मुंबई या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहे. इतकंच नाही तर वर्ल्ड प्राइड पॉवरलेस 2013 मध्ये त्याला 71व्या स्थानावर जागा देण्यात आली होती. या यादीत सर एल्टन जॉन, मार्टिना नवरातिलोवा, रिकी मार्टिन यासारख्या प्रसिद्ध लोकांचा समावेश आहे. शिवाय आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातही तो आला होता. या जाहिरातीची जगभरात चर्चा सुरू आहे. आता हरीश आणि त्याची आई पद्मा अय्यर यांना विश्वास आहे की त्याला लवकरच वर मिळेल. अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या उसामा बिन लादेन याला अमेरिकन सैन्याने 2011 साली पाकिस्तानमधील अबाटाबादमध्ये ठार मारून टाकलं होतं. त्याच्या हत्येनंतर हस्तगत करण्यात आलेली कागदपत्रे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने प्रसिद्ध केली आहेत. हस्तगत केलेल्या कागदपत्रानुसार लादेनला अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांवर हल्ले करायचे होते. अमेरिकेचे गुप्तचर यंत्रणेने लादेनच्या दहशतवादी कारस्थान संबंधित 1-2 नव्हे तर चक्क 100 पेक्षा अधिक कागदपत्र प्रसिद्ध केली आहेत. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेवर लादेनच्या संबंधित असलेली अत्यंत महत्त्वाची माहिती लपवून ठेवली जात असल्याचा आरोप होता. हा आरोप परतावून लावण्यासाठी कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या प्रशासनाने हे कागदपत्र अधिक पारदर्शक पद्धतीने प्रसिद्ध केली आहेत असं गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे कागदपत्रांमध्ये आर्थिक आणि सैन्याशी निगडीत काही माहिती आणि पुस्तकं तसेच काही नकाशेही आहेत. नागपूरप्रमाणेच राज्यातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातही IIIT स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे सन 2016 ते 17 पासून या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश देण्यात येणार आहे.
या संस्थांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दर्जेदार शिक्षणाची सोय राज्यात उपलब्ध होईल. राज्यात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट दर्जाचे मनुष्यबळ निर्माण व्हावे आणि विविध क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरासाठी शिक्षणाचे मॉडेल तयार करणे हे या संस्थांच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट आहे. NPPP या तत्वावर या दोन संस्था स्थापन करण्यात येत आहेत. त्यात केंद्राचा हिस्सा 50%, राज्याचा 35% आणि खासगी भागीदाराचा हिस्सा 15% असेल. यासाठी त्या संस्थांकरिता केंद्र, राज्य आणि या प्रकल्पात सहभागी खासगी भागीदार यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात येणार आहे. फक्त 2 मिनिटात तुमची आमची भूक भागवणाऱ्या चटपटीत चमचमीत मॅगीमध्ये तब्येतीला हानिकारक पदार्थ आढळून आलेत. नेस्ले इंडियाच्या मॅगीच्या काही पॅकेट्समध्ये शिशाचे प्रमाणापेक्षा अधिक आढळून आल्याने देशातील सर्व दुकानांमधून मॅगीचे पॅकेट परत मागवण्याचे आदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने या कंपनीला दिले आहेत. FSDAने लखनौ येथून गोळा केलेले मॅगीचे नमुने कोलकाता येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. त्यात प्रमाणित मात्रेपेक्षा अधिक शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळल्याची माहिती FSDAचे सहाय्यक आयुक्त विजय बहादूर यादव यांनी दिली. मॅगीच्या 1 दशलक्ष भागांमध्ये 17 भाग इतके शिसे आढळून आले. प्रमाणित मात्रा 0.01 ppm इतकी आहे. तपासणी दरम्यान मॅगीत वरून जादा मोनोसोडियम ग्लुटामेट मिसळल्याचं दिसून आलं. FDAने नोटीस पाठवल्याला नेस्लेने दुजोरा दिलाय. मात्र आम्ही मॅगी नूडल्समध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट घालत नसून वापरण्यात येणाऱ्या नैसर्गिक पदार्थांमध्ये कदाचित ते असावे असा दावा कंपनीने केला. टोमॅटो, पनीर, कांदे, दूध, पावटे आणि प्रोटीनयुक्त इतरही अनेक पदार्थांमध्ये ग्लुटामेट आढळतं असंही कंपनीचं म्हणणं आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.